शिक्षक बंधू आणि भगिनींनो, अतिशय महत्त्वाच्या सूचना त्या ठिकाणी आपल्याला उमेदवारांसाठी दिल्याचं पाहायला मिळतं. या सूचना नक्की काय आहेत? कारण की या सूचना तुम्हाला व्यवस्थितपणे समजूनच त्या ठिकाणी परीक्षेला जायचं आहे. कारण की कोणकोणत्या गोष्टी तुमच्या सोबत पाहिजे, कोणत्या नको आहेत आणि कोणत्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे, या संपूर्ण मुद्दे या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. आपण जर पाहिलं, शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून 2026 उमेदवारांसाठी सूचना देण्यात आलेल्या आहे. पहिली सूचना आहे, परीक्षा केंद्रावरील उपस्थितीकरिता निर्धारित केलेल्या वेळेत उपस्थित राहणे अनिवार्य आहे. म्हणजे वेळेतच तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचायचंय. दुसरा मुद्दा दिलाय तुम्हाला, परीक्षा परिषदेच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश पत्र परीक्षेच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे. अन्यथा परीक्षेस प्रवेश नाकारला जाईल. म्हणजे तुमचं प्रवेश पत्र तुम्हाला आत्ताच काढून ठेवायचं आहे, जेणेकरून ते परीक्षेच्या वेळेस तुम्हाला घेऊन जाता येईल. पहा, तिसरा मुद्दा दिलाय तुम्हाला, उमेदवारांची तपासणी, झडती, फ्रिस्किंग म्हणतो आपण त्याला, ओळख पडताळणी करणे, हजेरी नोंदविणे, सूचना देणे इत्यादी स्वरूपाच्या कार्यवाहीसाठी परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान 1.5 तास अगोदर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. 1.5 तास तुम्हाला आधी त्या ठिकाणी उपस्थित राहायचे. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी, वाहतूक समस्या, आंदोलने, मोर्चा, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन विहित वेळेच्या पुरेसे अगोदर संबंधित परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. म्हणजे आता सध्या चालू असणारा पाऊस असेल, वाहतुकीची समस्या असेल किंवा इतर काही उद्भवणाऱ्या काही समस्या असतील, त्यामुळे वेळेत त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे. 5 नंबरचा मुद्दा पहा, परीक्षा कक्षामध्ये प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात परीक्षा परिषदेची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही. म्हणजे त्या वेळेच्या नंतर जर गेले तर तुम्हाला प्रवेश नाकारला जाईल. परीक्षा केंद्रांच्या आवारामध्ये मित्र, नातेवाईक, पालक अथवा अन्य अनधिकृत व्यक्तींना कोणत्याही परिस्थितीत प्रवेश अनुज्ञेय राहील. म्हणजेच त्या ठिकाणी अनुज्ञेय नाही, म्हणजे त्यांना कोणताच प्रवेश त्या ठिकाणी मिळणार नाहीये, फक्त तुम्हालाच त्या गेटच्या आतमध्ये जाता येईल. लक्षात ठेवा, परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहण्याकरता उमेदवारांनी शक्यतो सार्वजनिक वाहतूक साधनांचा वापर करावा. खासगी वाहनांच्या पार्किंग करता केंद्रावर कोणतीही व्यवस्था करण्यात येणार नाही. त्या ठिकाणी बरेच जण 4 व्हीलर गाडी घेऊन जातात आणि अचानक त्या ठिकाणी जागा नसते, मग कुठेतरी रस्त्यावरती गाडी उभी करावी लागते. त्यामुळं त्यांनी सांगितलंय, खाजगी वाहनांचा आपण जर पाहिलं तर म्हणजे आपल्या ज्या काही असेल किंवा बसेस वगैरे असतील त्यांचाच देखील तुम्ही वापर करू शकता जास्तीत जास्त. म्हणजे तुम्हाला काही बाकीच्या स्वतःच्या वाहनांचा वापर नाही केला तरी चालेल. पहा, ओके, पहा, सार्वजनिक वाहने वापरा तुम्ही, म्हणजे बस असेल किंवा इतर एसटी वगैरे असेल तर. परीक्षेवेळी मद्य किंवा आणि मादक अंमली पदार्थांचे प्राशन केलेले आढळल्यास उमेदवारांवर उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच अशा उमेदवारांवर परीक्षा परिषदेच्या स्वेच्छाधिकारानुसार परिषदेमार्फत आयोजित सर्व परीक्षा निवडी करता प्रतिरोधित करण्यात येईल. आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी मद्य किंवा मादक पदार्थांचं सेवन केलेलं असेल तर त्याच्यावरती धडक कारवाई होणार आहे, त्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. पडताळणी तपासणी संदर्भातील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या बैठक क्रमांकावर जाऊन बसणे अनिवार्य आहे. म्हणजे तुमची पडताळणी झाली, चेकिंग केलं तर स्वतःच्या सीटवरती जाऊन तुम्हाला बसायचं आहे. तुमचा नंबर पाहायचा आणि तिथे तुम्हाला बसायचं आहे. परीक्षेच्या वेळी ओळखीच्या पुराव्यासाठी खालीलपैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र सादर करणे अनिवार्य आहे. आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, स्मार्ट कार्ड प्रकारचे ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही एक कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पहा, परीक्षेच्या वेळी प्रवेश प्रमाणपत्र आणि वर नमूद 5 वैध ओळखपत्रांपैकी किमान कोणतेही एक मूळ ओळखपत्र व त्याची सुस्पष्ट छायांकित प्रत सादर न केल्यास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल. म्हणजे तुम्हाला जे डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत घेऊन जाणार आहात त्याची एक झेरॉक्स सुद्धा घेऊन जायची आहे. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा असतो. ऐन वेळी तुम्हाला तेथे धावपळ करावी लागते. आम्ही सुद्धा या फेजमधून आलेलो आहोत, त्यामुळे आम्हाला चांगल्या पद्धतीने काय अडचण येते त्या ठिकाणीच माहिती आहे. पुढे जर पाहिलं तर मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी केवळ त्याच्या छायांकित प्रती अथवा कलर झेरॉक्स अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा ओळखीचा पुरावा सादर केल्यास तो
ग्राह्य धरला जाणार नाही. लक्षात ठेवा, तुमचा ओळखीचा मूळ पुराव्यासह तुम्ही इतर झेरॉक्स आणलं, कलर आणलं, तुम्हाला त्या ठिकाणी बाद केलं जाईल. उमेदवारास प्रवेश नाकारण्यात येईल. पहा त्या ठिकाणी दिलाय त्यांनी. 13 नंबरचा मुद्दा, उमेदवाराचे छायाचित्र व इतर मजकूर स्पष्टपणे दिसेल अशी मूळ ओळखपत्राची छायांकित प्रत पेपरच्या वेळी सादर करणे अनिवार्य आहे. शक्य झाल्यास तुम्ही कलर प्रिंटच काढून ठेवा हॉल तिकीटची, जेणेकरून तुम्ही स्पष्ट त्या ठिकाणी व्यवस्थितपणे दिसू शकता आणि व्यवस्थितपणे तुम्हाला ती सबमिट सुद्धा करता येईल. 14 नंबरचा मुद्दा दिलाय तुम्हाला, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण UIDAI च्या संकेतस्थळावरून डाउनलोड केलेले ई आधार सादर करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत ई आधारवर उमेदवारांचे नाव, पत्ता, लिंग, फोटो, जन्मदिनांक या तपशिलासह आधार निर्मितीचा दिनांक, डेट ऑफ आधार जनरेशन व आधार डाउनलोड केल्याचा दिनांक असल्यास, तसेच सुस्पष्ट फोटोसह रंगीत प्रिंटमध्ये आधार डाउनलोड केलेले असल्यास ई आधार वैध मान्यता येईल. बघा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ई आधार देखील वैध मान्यता येणार आहे. पहा 15 नंबरचा मुद्दा पहा, नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला, विवाहित यांच्या बाबतीत नावात बदल झाल्यासंबंधी अधिसूचित केलेले राजपत्र किंवा राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झाल्यासंबंधीचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे कोणाचं गॅझेट असतं किंवा तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट असेल तर ओकेच, काहीच त्या ठिकाणी तुम्हाला बाकीची गरज पडणार नाही. लक्षात ठेवा, ते खूप महत्वाचं असतं. परीक्षा कक्षामध्ये फक्त खालील साहित्य घेऊन जाण्यास परवानगी राहील. परीक्षा परिषदेच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले सुस्पष्ट स्वरूपातील प्रवेशपत्र, काळ्या निळ्या शाईचे बॉल पॉइंट पेन, मूळ वैद्य ओळखपत्र, याच गोष्टी फक्त घेऊन जायच्यात. लक्षात ठेवा, मूळ वैद्य ओळखपत्राची सुस्पष्ट छायांकित प्रत, पाण्याची पारदर्शक बॉटल, पारदर्शक म्हटलंय पहा, कलरची बॉटल चालणार नाही, फक्त तुम्हाला त्या ठिकाणी कव्हर व्हाईट असणारी, म्हणजे व्हाईट म्हणजे पारदर्शक असणारी थोडक्यात आपण म्हणतो पहा. परवानगी नसलेले अन्य कोणतेही साहित्य, पाऊच, बॅग, पर्स, नोट्स, पुस्तक, लेखन पॅड इत्यादी परीक्षा कक्षामध्ये नेण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारचे बुटांना शूज आणि सॉक्स वर्ग खोल्यामध्ये परवानगी असणार नाही. उघडे पादत्राणे जसे की चप्पल, स्लीपर, सँडल व इतर हलके फुटवेअर घालावेत. म्हणजे तुम्हाला चप्पल घालायची, स्लीपर घालू शकता, सँडल असेल किंवा इतर हलके. त्या ठिकाणी शूजला अलाउड नाही. जरी असं त्या ठिकाणी तुम्ही घालून गेले तर तुम्हाला बाहेर कुठेतरी काढायला सांगतील. पहा 19 नंबरचा मुद्दा पहा, दिव्यांग उमेदवारांनी आवश्यक प्रपत्रे भरून http://maha.tet.in या संकेतस्थळावर उमेदवाराने स्वतःच्या लॉग इन मधून अपलोड करणे अनिवार्य आहे. संकेतस्थळावर फक्त प्रपत्र 3 अपलोड करावे व प्रपत्र 3 अपलोड करण्याची सुविधा त्याच उमेदवारांना आहे ज्या उमेदवारांनी लेखनिक मदतनीसची मागणी आवेदनपत्र भरताना केलेली आहे. तसेच सदरील प्रपत्रे उमेदवाराने परीक्षेच्या दिवशी समवेक्षक केंद्र संचालक यांच्याकडे जमा करावेत. तथापि आवश्यक कागदपत्रांव्यतिरिक्त इतर कोणतेही कागदपत्र परीक्षा कक्षामध्ये घेऊन गेल्यास परीक्षा परिषदेच्या सूचनांचे उल्लंघन समजून संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर उमेदवारांनी पेपर 1 व पेपर 2 साठी नोंदणी केलेली आहे त्या उमेदवारांना 2 प्रवेशपत्र देण्यात आलेली आहेत. दोन्ही प्रवेशपत्र आपण दोन्ही पेपरमध्ये बैठक क्रमांक देखील वेगवेगळे असणार आहेत. पहा 21 नंबरचा मुद्दा जर आपण या ठिकाणी पाहिला तो सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. परीक्षा